आदरणीय व्यासपीठ, कार्यक्रमाचे अध्यक्ष बाजीराव टिंगडे सर, प्रमुख पाहुणेजी प्रोफेसर डॉक्टर शिवाजीराव सुकरे साहेब, आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय अभयजी पत्की साहेब आणि जनरल सेक्रेटरी संपतरावजी गायकवाड साहेब आणि इथे जमलेल्या माझ्या बंधू भगिनींना, खरं तर इथं तुमच्यासमोर काही सांगण्याइतपत मी काही खूप मोठा व्यक्ती नाही आहे, पण बजाज ऑटोमोबाईल्स युनियनच्या माध्यमातून इथं बोलण्याची, मनोगत व्यक्त करण्याची जी संधी मला इथं प्राप्त झाली, त्यामुळे आज मी आपणासमोर उभा आहे. आजचा कौतुक सोहळा बघून मला शिवाजी महाराजांच्या काळातील एक घटना आठवली. शहाजीराजांच्या सांगण्यावरनं मासाहेब जिजाऊ पुण्यामध्ये आल्या होत्या. त्यावेळी आजूबाजूच्या गावातील रानगव्यासारखी जनावरं शेतकऱ्यांच्या उभ्या पिकामध्ये हैदोस घालायची, उभं पीक नेस्तनाबूत करायची. शेतकरी हवालदिल झाला होता. धावत धावत मासाहेबाकडे आला होता आणि सांगता झाला, मासाहेब जनावर उच्छाद मांडत्यात, उभं पीक नाशी होत्यात, काहीतरी करा मासा. मासाहेबांना कळून चुकलं, पिकं जगली तर शेतकरी जगेन, पिकं जगली पाहिजे. आणि मग त्याच वेळी मासाहेबांच्या विलक्षण बुद्धीतनं एक विलक्षण कल्पना बाहेर आली आणि आजूबाजूच्या गावागावात दवंडी दिल्या गेली. जो कोणी पिकात उच्छाद मांडणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचं कडं दिलं जाईल म्हणून. आणि गावागावातून तर्री बाण जिगरबाज पुरं बाहेर पडली. रातोरात पिकाभोवती पहारा करायला लागली. एखादं जनावर पिकात उच्छाद मांडताना दिसलं की चिजाच्या चपळाईने झेप मारायला लागली, त्याच्या मुसक्या आवळायला लागली, त्याची शेपटी तोडायला लागली आणि दाखवायला मासाहेबांकडे घेऊन यायला लागली आणि सोन्याचं कडं मिळवायला लागली. एकाच दगडात दोन पक्षी मारले होते इथं मासाहेबांनी. एक, पिकात उच्छाद मांडणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त झाला आणि दोन, स्वराज्यासाठी आवश्यक असणारी जिगरबाज मावळ्यांची मांदियाळी आपोआप उभी राहिली. एके दिवशी रात्री 1:30चा प्रहर होता. लाल महल सप्तशांत निद्रिस्त झालेला. त्याच वेळी बाहेर 5-6 पोरांचा गलका ऐकू आला. एका पोराच्या खांद्यावर भलं मोठं रानगव्याचं धूड. तसा एक पहारेकरी धावत धावत पुढं झाला आणि त्यानं विचारलं, काय रे? तसा तो मुलगा म्हणाला, मासाहेबांनी दवंडी दिली ना व, जो कोणी पिकात उच्छाद मांडणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचं कडं दिलं जाईल म्हणून. हे काय, जनावर घेऊनच आलंय ना व? तसा पहारेकरी त्याला म्हणाला, अरे पण सकाळी ये की, मासाहेब झोपल्या जाताय. नाही, मासाहेबाला भेटला बिगर जाणार नाही. अरे येडा का खुळाले काय, रातचे 1:30 वाजले तास, सकाळी ये की. नाही, मासाहेबाला भेटल्या बिगर जाणार नाही. पोरं ऐकायला तयार नव्हती. तोपर्यंत बाहेर जातो गलका ऐकून, मासाहेब जिजाऊ जातीने येत्या झाल्या. काय गडबड रे? तसं एक तरण भांड पोरगा सरदिशी पुढं झालं. मासाहेब तुम्ही दवंडी दिली ना व, जो कोणी पिकात उच्छाद मांडणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचं कडं दिलं जाईल म्हणून. हे काय, जनावर घेऊनच आलंय ना व? मासाहेबांनी एकदा त्या पोराकडे, एकदा त्या जनावराकडे बघितलं आणि त्याला विचारलं, अरे पण आम्ही दवंडीत असंही सांगितलेलं की अख्खं जनावर दाखवायला आणायची गरज नाही म्हणून. ही त्याची शेपटी दाखवायला आणली तरी चालेल, की अख्खं जनावर कशाला घेऊन आलाय? त्या पोरानं मान खाली घातली आणि ते पोर मासाहेबांना म्हणाले, मासाहेब ध्यानातच नाही राहिलं बघा. आणि मासाहेब त्याला पुढं म्हणाल्या, अरे पण तू सकाळी आला असता तर आम्ही काय तुला सोन्याचं कडं दिलं नसतं? एवढं जसं त्या पोरानं ऐकलं तसं त्याच्या डोळ्यातनं गळगळ अश्रू ओघळायला लागले आणि आलेला हुदका दाबत ते पोर मासाहेबांना म्हणालं, मासाहेब सोन्याचं कडं मिळावं म्हणून नाही आलो मासाहेब, तर तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर पडावी म्हणून आलो मासाहेब. मासाहेब तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर पडली ना की हत्तीचं बळ येतं. त्या जनावराची शिकार केलीनं वाटलं कवा एकदा तुमच्या जवळ येतो ना कवा एकदा तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर घेतो. सोन्याचं कडं नको मासाहेब, तर तुमच्या कौतुकाची थाप फक्त माझ्या पाठीवर पडू द्या. मासाहेब जिजाऊ पुढं झाल्या. त्या पोराचे दोन्ही डोळे पुसले. त्याला विचारलं, नाव काय रे तुझं? तसं ते पोर म्हणालं, तान्हाची मालुसरा, उमरन गावचा जी. आणि त्या दिवसापासून तान्हा जो स्वराज्याचा झाला तो मरेपर्यंत स्वराज्याचाच राहिला. अरे एक कौतुकाची थाप माझ्या तानाजीला कडवणारी ठरली. खरं तर ज्या समाजामध्ये पाठीवर कौतुकाची थाप टाकणारी माणसं असतात त्या समाजामध्येच नररत्न उगवतात. ज्या समाजामध्ये पाठीवर कौतुकाची थाप टाकणारी माणसं नसतात त्या समाजामध्ये नररत्न कधीही उगवत नसतात. त्यामुळे स्वराज्य तलवारीच्या पात्यावर नाही तर स्वराज्य हे कौतुकाच्या थापेवर उभं राहिलंय. टेंगडे सर, तुम्ही ना तुमच्या युनियनचे सर्व प्रतिनिधी
या कार्यक्रमाच्या माध्यमातून या पोरांच्या पाठीवर जी कौतुकाची थाप टाकत आहात आणि उद्याच्या काळाचे बाजी तानाची मुरारबाजी उभे करत आहात. जेवढ्या हयातीत जगणार या मातीसाठी, या महाराष्ट्रासाठी. त्यामुळे मला सगळ्यात महत्त्वाचा वाटत असेल तो आजचा सोहळा, जिथे या पोरांच्या पाठीवर आपण कौतुकाची थाप टाकली. त्यामुळे फक्त कौतुकाचा असं नाही तर प्रेरणेचा देखील सोहळा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर व्हायला इंग्लंडला गेले होते. तिथून परत येताना डॉक्टर बाबासाहेबांनी काय आणलं, तर तिथून परत येताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 10-12 मोठ्या ट्रंक्स पेट्या भरून पुस्तकं आणली. लोक माझे सांगा की त्या शरद पवारांच्या आत्मचरित्रात शरद पवार लिहितात की ज्यावेळी यशवंतराव चव्हाणांचा मृत्यू झाला त्यावेळी त्यांच्या दिल्लीतल्या घरी जेव्हा त्यांचं सामान आणण्यासाठी मी गेलो होतो, त्यावेळी यशवंतरावांच्या घरामध्ये मला जवळपास 5,000 पुस्तकांचा साठा सापडला. या पुस्तकांच्या प्रत्येक पानावर जागोजागी वाचण्याच्या खानाखुना होत्या आणि यशवंतरावांच्या पाठीमागं फक्त 87,000 रुपयांची दागिने आणि 1,00,000-1.25 लाखाची जमीन एवढ्याच गोष्टी फक्त बाकी होत्या. अरे पुस्तकांच्या बळावर ही माणसं मोठी झाली आणि त्यांना इतिहास घडवला. त्यामुळं पुस्तकानं मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक कधीच कुणासमोर नतमस्तक होत नसतं. त्यामुळे अभ्यासाबरोबर अभ्यासाव्यतिरिक्तची पुस्तकं देखील आम्ही वाचली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जेवढे चरित्रकार आहेत त्यांनी लिहून ठेवलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिवसाच्या 24 तासांपैकी 15-15, 16-16 तास अभ्यास करत असत, वाचत असत. ही फार मोठी गोष्ट. महापुरुषांच्या चरित्रातून त्यांचे विचार साजरे करत असताना, त्यांचे उत्सव साजरे करत असताना आपण त्यांच्यापासून काय शिकावं, तर मला असं वाटतं आपण त्यांच्यापासून हे शिकावं की खूप शिका, मोठे व्हा, ज्ञान प्राप्त करा, ज्ञानाला पर्याय नाही. अलीकडच्या पालकांनी, शिक्षकांनी आताच्या नव्या पिढीला हे जरूर सांगितलंच पाहिजे की शेवटी ज्ञान ही सर्वोत्तम शिदोरी आहे, त्याशिवाय दुसरं काही नाही. म्हणजे पूर्वी ज्याच्याकडे 7-12 जमीन जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत असं मानलं जायचं. ज्याच्या बँकेत सोनं जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत, ज्याच्या दावणीला गुरं जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत. आता या सगळ्या व्याख्या बदलल्यात आणि आता ज्याच्याकडे ज्ञान जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत ही नवी व्याख्या पाहायला लागली. ते ज्ञान तुमच्याकडून कोणी हिरावूनही घेऊ शकत नाही. जमिनीच्या बळावर तुम्ही ज्ञान मिळवू शकत नाही, सोन्याच्या बळावर तुम्ही ज्ञान कमावू शकत नाही, पण ज्ञानाच्या बळावर तुम्ही जमीन कमवू शकता आणि ज्ञानाच्या बळावर तुम्ही सोनं देखील मिळवू शकता. त्यामुळं पहिल्यांदा काय कमवायचंय तर ज्ञान कमवायचंय भूमिका कुठेतरी आम्हाला घेता आली पाहिजे. आयुष्यात जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर सर्वप्रथम ध्येय निश्चिती करणं, ध्येय ठरवणं अत्यंत आवश्यक. काय करायचं आपल्याला आयुष्यात एकदा निश्चितपणे ठरवायला हवं आणि एकदा ध्येय ठरवलं ना की मग बस. त्या ध्येयासाठी तुम्ही काम किती करता याला महत्त्व नाही, त्या ध्येयासाठी तुम्ही काम कसं करता याला महत्त्व नाही. महत्त्वाचं आहे त्या कामाचं तुम्ही नियोजन कसं करता. व्यवस्थापन ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान फाडला. 2 मिनिटात शिवाजी महाराजांनी अफजल खानचा कोतळा बाहेर काढलाय, फक्त 2 मिनिटात. पण त्या यशस्वी 2 मिनिटांसाठी शिवाजी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केले. 1 वर्ष. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली अशी एकही घटना नाही ज्याचं महाराजांनी नियोजन केलेलं नाही. एकही नाही, चुकून सापडणार नाही. बघा ना, महाराज खानाच्या भेटीला निघाले. अफजल खानाची छावणीखाली माचीवर. आता भेटीची वेळ ठरली बरोबर 12:35. आता 12:35 का, तर सूर्य बरोबर माथ्यावर येतो. आता सूर्य माथ्यावरच का, तर ज्यावेळी राजेगडावरनं खाली उतरतील त्यावेळी सूर्याच्या त्या लख्ख प्रकाशात खानाची छावणी हालचाल स्पष्ट दिसावी. पण खानानं जर राजांकडे बघायचं म्हटलं तर सूर्याची तीव्र किरणं त्याच्या डोळ्यात दिसावी. काय दिसून आहे त्याला. सोबत 10 अंगरक्षक घेतलेत महाराजांनी. एका बाजूला जीवा महाल आहे तर दुसऱ्या बाजूला संभाजी गावची आहे. आता जीवा महाल नाविक समाजाचा. चालता चालता राजे थबकले, म्हणाले रे जीवा कात्री आहे का रे, कैची आहे का कैची. जीवाला काही कळलं. राजा खानाच्या भेटीला निघाला आणि राजा विचारतोय कात्री आहे का म्हणून. तेवढ्यात महाराजांचा पुन्हा एकदा आवाज घुमलाय, अरे जीवा कात्री आहे का सांग लवकर. जीवा म्हणाला ऐकी ऐकी, अरे कार 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 कार. जीवा म्हणाला महाराज पण करायचं काय. तेव्हा महाराज त्याला म्हणाले जीवा ही दाढी दिसतीये ना
इतकी बारीक कर की खानानं हातात पकडायची म्हटली तरी त्याच्या हातात येऊ नये. इतकं बारीक नियोजन केलंय महाराजांनी. तुम्हाला डॉक्टर व्हायचंय ना, तुम्हाला इंजिनियर व्हायचंय ना, तुम्हाला कलेक्टर व्हायचंय ना, ध्येय ठरलंय, मग त्याचं नियोजन कसलं करता? इतकं बारीक. आणि फक्त हे नियोजन करूनच उपयोग नाही, तर त्या नियोजनावरती प्रत्यक्ष कृती झाली तर ते नियोजन यशस्वी. तर यश ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. बऱ्याच वेळा माणसं परिस्थितीलाही दोष देत असतात. आमची परिस्थिती नव्हती हो असं सांगून कारणं सांगण्याचा प्रयत्न करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील काय करोडपती होते का अब्जाधीश होते? अहो, पुस्तकं विकत घेता येत नव्हती एक वेळ बाबासाहेबांना. शिक्षणाची वाचनाची आवड पण नाही घेता येत. एक वेळ उपाशी राहायचे, पण पोराला पुस्तक मात्र आणून द्यायचे. परिस्थिती नाही अडवायली तिथे. आंबेडकरांचा सगळ्यात महत्त्वाचा गुण माहिती आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आयुष्यात एकदा जे पुस्तक वाचतात ते आयुष्यात पुन्हा चुकून विसरत नाही. चुकून नाही. 10 वर्षापूर्वी वाचलेलं एखादं पुस्तक आणलं आणि आंबेडकरांना विचारलं 355 पानावरचं 4थ्या पॅरेग्राफमधलं 3रं वाक्य काय, 10 वर्षानंतरही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते अचूक सांगायचे. एवढी बुद्धिमत्ता होती. एका वर्ण आली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मी ती स्वतः कमावली आहे. कशी कमावली तर माझ्या परिस्थितीतून कमावली आहे. माझ्या वडिलांची आर्थिक परिस्थिती एवढी नव्हती की पुस्तकं विकत घेता यावी. त्यामुळे जेव्हा एखादं नवीन पुस्तक हाती पडायचं त्यावेळी मला असं वाटायचं हे पुस्तक आत्ता हाती पडलंय, पुन्हा आयुष्यात मिळेल का नाही माहीत नाही. त्यामुळं आत्ताच असं वाचू की पुन्हा आयुष्यात वाचायची गरजच पडता कामा नये. याला परिस्थितीवर मात करणं म्हणतात. याला हे जमलंय आम्हाला. त्यामुळेच म्हणतो, परिस्थिती माणसाला घडवतही नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवतही नाही. तर माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो, ही वास्तविकता आहे. त्या ध्येय मार्गावरून चालताना अत्यंत खंबीरपणे, अत्यंत ठामपणे आम्ही चाललं पाहिजे. असं करत असताना दुसरा कोणताही पर्याय आम्ही स्वतःसमोर शिल्लक ठेवता कामा नये. कारण ज्या माणसाकडे दुसरे पर्याय उपलब्ध असतात ती माणसं पूर्ण ताकदीनं, पूर्ण क्षमतेनं रस्त्यावर चालूच नाही शकत. हो बघा ना, आमचा तानाजी कोंडाणा गेला. बघता बघता लढाई सुरू झाली आणि तानाजी मरण पावला. आता किल्ला गेला, तानाजी मेला. सगळं आमचं मराठी सैन्य पळून जायला लागलं. त्यावेळी तानाजीचा भाऊ सूर्याजी त्यानं काय केलं? त्यानं गडावरनं खाली उतरणारे दोर पहिल्यांदा कापून टाकले. आता लढा किंवा गडावरनं उड्या टाकून मरा, बस 2च पर्याय शिल्लक ठेवले. मराठी सैनिकांनी मरणं नाही तर लढणं पसंत केलं आणि कोंढाणा ताब्यात आला. परत फिरायच्या सगळ्या दोऱ्या पहिल्यांदा कापून टाका. घ्यायचंही ना इकडं. कारण ज्या माणसाकडे दुसरे पर्याय उपलब्ध असतात तोपर्यंत तुम्ही पूर्ण ताकदीनं, पूर्ण क्षमतेनं रस्त्यावर उतरू शकत नाही. एकदा घुसला ना की सगळे दोर पहिल्यांदा कापून टाका. मग आता फिरायचं नाही. जोपर्यंत यशस्वी होत नाही तोपर्यंत मागे फिरायचं नाही. भूमिका कुठंतरी आम्हाला आता घेता आली. बरे, ध्येय हे यश काय आम्हाला सहजासहजी लाभणार नाही. त्यासाठी प्रचंड मेहनत, प्रचंड कष्ट, संघर्ष आम्हाला करावा लागणार आहे. पण काही लोकांना कष्ट न करताच फळप्राप्तीची अपेक्षा ठेवतात. मग हातात गंडे दोरे बांधून एखाद्या बुवा बाबाला भेटून किंवा देवाला नारळांचा, पेड्यांचा किंवा भेटीला यायचा आम्ही दाखवून आम्ही यशस्वी असं त्यांना वाटत असतं. पण माझं त्यांना हेच सांगणं आहे की ना गंडे दोरे कामी येतात ना बुवा बाबा. शेवटी कामी येते ती फक्त ना फक्त यशप्राप्तीची तुमची प्रचंड इच्छाशक्ती आणि तुम्ही घेतलेले कष्ट. अहो, यज्ञ, प्रयत्न, जिद्द, स्वप्नानं संकल्प हीच खरी यशाची पंचसूत्री आहे. या ध्येय वाटेवरून चालताना आमचे सांगाती कोण आहेत, आमचे मित्र कोण आहेत देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कारण माझ्या वयाची बरीच मुलं केवळ वाईट संगत लाभल्यामुळे बिघडलेली मी बघितली. मला स्वामी विवेकानंदांचा मित्रांच्या संगतीबद्दलचा एक विचार सांगतो. आकाशातून एखादा थेंब जर पृथ्वीवरती पडला तर तो पाय धुवायला देखील वापरता येतो. तोच थेंब जर तापलेल्या पत्र्यावरती पडला तर तो क्षणार्धात नष्ट होतो. तो थेंब एखादा कमळ पुष्पावर पडला तर तो मोत्यासारखा चमकतो. आणि हाच थेंब जर शिंपल्यात पडला तर या थेंबाचाच मौल्यवान मोती बनतो. हा थेंब तोच असतो. त्याचं अस्तित्व, त्याची लायकी, त्याची किंमत तो कोणाच्या संपर्कामध्ये येतो यावरून ठरत असते. त्यामुळे गरुडाप्रमाणे झेप घ्यायची इच्छा असेल तर बदकांसोबत पोहण्यात वेळ वाया घालवू नका. ज्याकरता आपल्या आईवडिलांनी, शिक्षकांनी मोठ्या मोठ्या कॉलेजेस, ट्युशन्समध्ये पाठवले आपल्याला,
त्याचं आपण थोडंसं भान राखलं पाहिजे. बरं, हे सगळं करत असताना आम्ही भरपूर कष्ट करतो, संघर्ष करतो, मेहनत घेतो, यशस्वी होतो. पण ज्या आईवडिलांना कष्टानं आम्हाला वाढवलं, ज्या आईवडिलांना संघर्षानं आम्हाला लहानाचं मोठं केलं, त्या आईबापाला मात्र आम्ही विसरून जातो. महाराष्ट्रात वृद्धाश्रमांची संख्या वाढली किती. कधीतरी एखाद्या वृद्धाश्रमाला भेट द्या, तिथं अनेक वृद्ध जोडपी कितपत पडलेली दिसतील तुम्हाला. सहज प्रश्न विचारा एखाद्या वृद्ध जोडप्याला, तुमची मुलं काय करतात? ते म्हातारा जोडपं उत्तर देईल, माझा पोरगा डॉक्टर आहे, माझा पोरगा इंजिनियर आहे, माझा पोरगा कलेक्टर आहे. पण त्या वृद्धाश्रमात कितपत पडलेलं एकही म्हातारा जोडपं तुम्हाला असं नाही म्हणणार की माझा पोरगा अडाणी शेतकरी आहे म्हणून. कारण अडाण्या शेतकऱ्याचे आईबाप कधीच वृद्धाश्रमात जात नाही, वस्तुस्थिती आहे. कुणाचे जातात मग? शिकल्या सवरलेल्यांचे. आम्ही काय घेतलं ते शिक्षण ते हे आहे, आम्ही काय घेतलं ते संस्कार ते हे आहेत. आणि मग जी पोरं आईबापाला सांभाळू शकत नाही, ती पोरं समाजासाठी काय, समाजाला काय सांभाळणार? आणि जी पोरं आईबापासाठी जगू शकत नाही, ती समाजासाठी, देशासाठी काय जगणार? त्यामुळे तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती करतो, खूप शिका, मोठे व्हा, डॉक्टर बना, इंजिनियर बना, प्रांताधिकारी बना, मामलेदार बना, जे काय बनायचं ते बना. पण ज्या आईवडिलांना कष्टानं तुम्हाला वाढवलं, ज्या आईवडिलांना संघर्षानं तुम्हाला लहानाचं मोठं केलं, त्या आईबापाला मात्र आयुष्यात कधी विसरू नका. आम्ही शिवाजीची जयंती पुण्यतिथी का म्हणून साजरी करतो? आम्ही आंबेडकरांची जयंती पुण्यतिथी का म्हणून साजरी करतो? आम्ही शाहूंची जयंती पुण्यतिथी का म्हणून साजरी करतो? आणि आम्ही मेल्यावर आमच्या वाट्याला मात्र एक फोटो येतो, एका बाजूला जन्म, दुसऱ्या बाजूला मृत्यू, बस खतम हुई यात्रा. का नाही आमच्या वाट्याला भाग्य? कधी विचार केलाय आमच्या वाट्याला महाळच का? त्यांची जगणी लोकांसाठी होती, स्वतःसाठी नव्हती. अरे ही जगली लोकांसाठी, घडवला इतिहास त्यांनी. जग बदलण्याचं सामर्थ्य ज्या माणसाच्या ठाई असतं ना, तीच माणसं प्रस्थापितांची झुंज घेऊ शकतात आणि त्यांनाच करावं येते. त्या ध्येय मार्गावरून चालताना अनेक संकट आमच्या समोर येणार आहेत, अनेकदा ब्रेक लागणार आहेत, अनेकदा दोरी तुटलेल्या पतंगासारखी अवस्था होणार आहे. अरे पण तुमचं ध्येय पुढं जाणं आहे, या संकटांची काळजी करणं नाही. तुमचं ध्येय ध्येयापर्यंत पोहोचणं आहे, या अडथळ्यांची पर्वा करणं नाही. त्यामुळे या संकटांची, अडथळ्यांची पर्वा करू नका. पराभवाची चिंता तर अजिबातच करू नका, कारण पराभव पहिल्यांदा रणात होत नसतो, तर पराभव पहिल्यांदा मनात होत असतो. ज्या गोष्टी तुम्हाला खाली खेचू पाहतायत त्या प्रबळ, की यशस्वी व्हायची तुमची इच्छाशक्ती प्रबळ, यावरतीच तुमचं यश अपयश अवलंबून असणार. इथं बुलढाण्याजवळ मेहकर नावाचा तालुका आहे. त्या तालुक्यात लता भगवानकरे नावाची एक माऊली आहे. साधारण 65 वर्ष वय आहे तिचं. 70चा नवरा, गरिबीशी संसार करत सगळं व्यवस्थित चाललं होतं. 3 मुली होत्या, तिन्ही मुलींची लग्न करून दिलेली. आता दोघंही नवरा बायको दुसऱ्याच्या शेतात रोजानं जायचे. जो काही रोजगार हाती पडायचा त्यातनं आपली सुखाची मिठभाकरी आनंदाने खायची. आनंदात चाललं होतं अगदीच सगळं. पण अचानक एक दिवस नवऱ्याची तब्येत बिघडली. त्या माऊलीला काय करावं कळत नव्हतं. नवऱ्याला सोबत घेतलं, तिथल्या सरकारी दवाखान्यामध्ये त्याला घेऊन गेली. तिथल्या दवाखान्यात त्याला दाखवलं. डॉक्टरांनी त्याच्या तपासण्या केल्यानं सांगितलं, तुमच्या नवऱ्याला आणखी मोठ्या दवाखान्यामध्ये घेऊन जावं लागेल. त्या माऊलीने 4 जणांकडे शब्द टाकला. मिळतील जुळतील तेवढे पैसे गोळा केले. नवऱ्याला सोबत घेतल्यानं बुलढाण्याला पोहोचली. तिथल्या दवाखान्यामध्ये त्याला दाखवलं. डॉक्टरांनी त्याच्या तपासण्या केल्या आणि सांगितलं, तुमच्या नवऱ्याच्या आणखी काही तपासण्या कराव्या लागतील, पण त्याची सोय मात्र आमच्याकडे नाही. तुमच्या नवऱ्याला घेऊन बारामतीला जावं लागेल. आता मात्र त्या माऊलीच्या पायाखालची जमीन सरकली. अरे आता इथपर्यंत यायला 4 जणांकडे, शेजारा पाजारांकडनं पैसे गोळा केले. आता बारामतीला जायचं कसं? आणि तिथं अनेक पैसे लागतील, ते आणावे कुठून? अरे करावं तरी काय? पोटाची खळगी कशी बशी भरतो आपण. अरे करावं तरी कसं की आजारी माणसाला सरळ जगूच नाही, मरून जावं. ज्या माणसाला आयुष्यभर स्वतःच्या खांद्यावर हा संसार पेरून धरला, ज्या माणसाला आयुष्यभर आम्हाला सुखाची सावली दिली, ज्याला आयुष्यभर या संसाराला ठिगळं जोडली, आणि आज त्याच्यावर वेळ आली आपण काहीच करू शकत नाही. ती माऊली आतल्या आत गडबडत राहिली. शेवटी आणखी 4 जणांकडे शब्द टाकला. मिळतील जुळतील तेवढे पैसे गोळा केले. नवऱ्याला सोबत घेतल्यानं बारामतीला पोहोचली. तिथल्या दवाखान्यामध्ये त्याला दाखवलं. डॉक्टरांनी त्याच्या तपासण्या केल्या आणि सांगितलं,
तुमच्या नवऱ्याच्या आणखी काही तपासण्या कराव्या लागते. आता मात्र त्या माऊलीच्या पायाखालची जमीन सरकली. अरे तपासण्या तरी किती करतात तपासण्या. त्या माऊलीने डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर ठीक पण खर्च किती आहे? आणि डॉक्टरांनी सांगितलेला खर्चाचा आकडा बघून त्या माऊलीच्या डोळ्यापुढे दिवसा अंधाऱ्या आल्या. अरे आता इथपर्यंत यायला 4 जणांकडे पैसे घेतले, आता करावं तरी कसं? अरे करू तरी काय? ती माऊली आतल्या आत गलबलत राहिली. शेवटी बाहेर आली, त्या बाकड्यावरती बसली. त्या बाकड्यावर पडलेला पेपर तिला दिसला. तिने तो वाचला. मोठ्या ठळक अक्षरात छापलेली बातमी तिच्या नजरेत पडली. बातमी होती बारामती मॅरेथॉनची आणि मॅरेथॉनमध्ये जिंकणाऱ्या स्पर्धकाच्या बक्षिसाची. त्या बक्षिसाच्या आकड्यावर तिची नजर फिरवली आणि ती माऊली चमकली आणि तिने निश्चय केला, या बारामती मॅरेथॉनमध्ये भाग घ्यायचा आणि आपल्या नवऱ्याचा जीव वाचवायचा. आणि 65 वर्षांची माऊली त्या मॅरेथॉनला तयार झाली. सगळे स्पोर्ट्सचे शूज घालून आलेले, रोजच्या रोज धावण्याचा सराव करणारे मॅरेथॉनच्या स्पर्धेला. आणि त्यातही आले 65 वर्षांची लता भगवानकरे, नऊवारी नेसलेली, कासोटा घातलेली, अरवानी पायाची. संयोजकांना सांगते, मला स्पर्धेत भाग घ्यायचा आहे, मला पळू द्या. संयोजकांनी तिला स्पर्धेत भाग घेऊ दिला आणि 65 वर्षांची माऊली त्या स्पर्धेला तयार झाली. आणि बघता बघता मॅरेथॉन सुरू झाली. पट्टी पडली. बेभान होती लता भगवानकरे पळत राहिली. आजूबाजूला रोजच्या रोज सराव करणारे धावपटू पळतायत आणि त्यांच्या बरोबर पळतीय 65 वर्षांची लता भगवानकरे, नऊवारी नेसलेली, कासोटा घातलेली, अरवानी पायाची. अरे डोळ्यापुढं फक्त नवरा दिसतोय, त्याला वाचवायचंय, त्याला जगवायचंय, बस जिंकलंच पाहिजे. जिंकल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अरे बेभान पडतीये. आतापर्यंत पळाली होती रानात जनावरांच्या पाठीमागे. आतापर्यंत पळाली होती संसाराला ठिगळं लावताना. आतापर्यंत पळाली होती संध्याकाळचे 2 घास कमावताना. अशी मैदानावर कधी पळालीच नव्हती. पण आयुष्य आता पळायला लावत होतं बेभानपणे. पळत होती आणि अखेर आवाज झाला. स्पर्धा संपली आणि या बारामती मॅरेथॉनची विजेता ठरली ही 65 वर्षांची लता भगवानकरे. वय वर्ष 65, नऊवारी नेसलेली, कासोटा घातलेली, अरवानी पायाची. तिच्या जिंकण्याचं रहस्य तरी काय? इतर कसलेल्या धावपटूंसारखी मैदानावर सराव तर ती अजिबात करत नव्हती. साडीचा कासोटा अडकून आपण पडू की काय अशी भीती देखील तिला वाटली नाही. रोजच्या रोज सराव करणाऱ्या धावपटूंच्या तुलनेत आपण टिकू शकू का हा प्रश्न देखील तिला आला नाही. तिला फक्त आठवत होता तिचा नवरा. तिला फक्त आठवत होता त्याचा आजार. आणि तिला फक्त आठवत होता माझा नवरा जगवायचा, एवढाच निर्धार बस. जिंकण्याची तिची तीव्रता एवढी प्रचंड होती ना, ती तीव्रताच तिला यश देऊन गेली. तुमची जिंकण्याची तीव्रता काय यावरती तुमचं यश अपयश अवलंबून आहे. पाण्यात आत बुडाल्यावर श्वासाची शरीराला ज्या तीव्रतेने गरज वाटते ना, त्या तीव्रतेने जेव्हा तुम्हाला यशाची गरज वाटेल त्यावेळी यश तुमच्या दारात हात जोडून उभं राहील. त्यामुळे एक संकुचित विचारसरणी तुम्ही सोडून द्या. सकारात्मक विचारांचा अवलंब करा. दृष्टिकोन बदला, जग नक्कीच बदलेल. शेवटी जाता जाता एक वाक्य नक्कीच सांगू इच्छितो कि जब तक सफलता नहीं मिलती चैन की नींद त्यागो तुम. संघर्षों का मैदान छोड़कर मत भागो तुम. अरे कुछ किए बगैर किसी की जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. शेवटी पुन्हा एकदा मला इथे बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल बजाज ऑटो एम्प्लॉईज युनियनचं, ज्या आईवडिलांमुळे या ठिकाणी मी बोलण्यास समर्थ झालो ते माझे वडील सुधीर शेळके व माझी आई उर्मिला शेळके, व आपण इतक्या वेळ शांत चित्तानं माझं मनोगत ऐकून घेतलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार मानतो. धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद चंद्रशेखर. या ठिकाणी चंद्रशेखरनी मनोगतामध्ये इतिहासापासून तर शेतकऱ्यांपर्यंत असे वेगवेगळे उदाहरण देऊन आपल्याला सर्व या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. मी सर्व पालकवर्ग गुणवंतांना विनंती करतो त्यांनी सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचं कौतुक करावं. या ठिकाणी नंतर